आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंगले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अयोध्या आता देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र बनणार. सध्या अयोध्या दर्शनासाठी येऊ नका म्हणण्याची वेळ. ग्रामपंचायतीमध्ये मराठीतून कागदपत्रांसाठी निपाणी युवा समितीतर्फे निवेदन. सुभाष फोटो संघाचा सुवर्ण महोत्सव साजरा. संत शिरोमणी नामदेव मंदिरात आनंद उत्सव संपन्न. अहिंद वकील संघटनेतर्फे ग्राहक न्यायालयाबद्दल निवेदन. बालचमूने काढली आकर्षक रामदिंडी. कंगराळी खुर्द येथे अभूतपूर्व उत्साहात आनंदोत्सव साजरा. हलगा गावातर्फे विविध कार्यक्रमांनी भव्य आनंदोत्सव. मोतीलाल चौक पांगुळ गल्ली येथे महाप्रसादाचे वाटप. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर हे शहर आता देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शहराला वर्षाला किमान 5 कोटी पर्यटक भेट देऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरापेक्षाही अयोध्येतील राम मंदिरामध्ये अधिक भाविकांचा ओघ असण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज जेफ्रीज ने एका अहवालात अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला आहे. नवे विमानतळ, सुधारित रेल्वे स्थानक, शहराचे सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधा यावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने उत्तर प्रदेशातील हे शहर आगामी काळात देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र असेल. अयोध्येचा कायापालट करण्यासाठी सुमारे $1,000 कोटी खर्च करण्यात आले असून पर्यटकांसाठी नवे हॉटेल्स व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. नवे विमानतळ, सुधारित रेल्वे स्थानक, शहराचे सुशोभीकरण यातून अयोध्या आगामी काळामध्ये देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र असेल. धार्मिक पर्यटन हा अजूनही भारतातील पर्यटनाचा सर्वात मोठा भाग आहे. अनेक लोकप्रिय धार्मिक केंद्रे पायाभूत सुविधातील अडथळे असूनही वर्षाला 1 ते 3 कोटी पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळेच पायाभूत सुविधांसह नवे धार्मिक पर्यटन केंद्र तयार केल्याने त्याचा मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. पर्यटनामुळे अयोध्येत आर्थिक व धार्मिक स्थलांतर वाढेल असा अंदाज असून हॉटेल, हवाई वाहतूक, आदरातिथ्य, पर्यटन यासह विविध क्षेत्रांना फायदा होणार आहे असे ब्रोकरेज जेफ्रीजने म्हटले आहे. सध्या अयोध्या दर्शनासाठी येऊ नका म्हणण्याची वेळ. अयोध्येतील राम जन्मभूमी स्थळावर बांधण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिरात काल श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशातच निमंत्रण पत्रिका, अक्षता वाटण्यात आल्या होत्या. संपूर्ण देशभरातील रामभक्तांना एका प्रकारे श्रीरामांच्या दर्शनाचे निमंत्रणच मिळाले होते. मात्र काल पंतप्रधान मोदी यांच्यासह VVIP मंडळी, देशभरातील साधू संत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज दुसऱ्या दिवशी अयोध्येत गर्दीचा महापूर उसळला आहे. श्रीराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली आहे. राम भक्तांना आवरताना पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. UP सरकारला आता इतक्यात अयोध्याला दर्शनासाठी येऊ नका म्हणण्याची वेळ आली आहे. श्रीराम दर्शनासाठी झालेली प्रचंड गर्दी पाहता पोलीस प्रशासनाबरोबरच आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय सेवा सतर्क झाली आहे. ग्रामपंचायतीमध्ये मराठीतून कागदपत्रांसाठी निपाणी युवा समितीतर्फे निवेदन. निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी मराठी मातृभाषेतून सर्व कागदपत्रे द्यावीत या मागणीचे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोहीम आखली आहे. प्रारंभी अप्पाचीवाडी ग्रामपंचायतीला हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी की ग्रामपंचायतींना मराठी भाषेतून सर्व कागदपत्रे मिळावीत यासाठी बंगळूर उच्च न्यायालय, धारवाड खंडपीठ व केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या निर्णयानुसार निपाणी तालुक्यातील सर्व मराठी भाषिकांना सरकारी कागदपत्रे मराठी भाषेतून मिळालीच पाहिजेत अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी बंडा पाटील, सौरभ केसरकर, संग्राम पाटील, हिंदूराव मोरे, अमोल शेळके, संतोष निढोरे यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। सुभाष फोटो समूहाचा सुवर्ण महोत्सव साजरा। सुभाष फोटो समूहाने बेळगावसह आसपासच्या परिसराला मागील 50 वर्षे उत्तम सेवा दिली आहे। यापुढील काळात अशी सेवा देऊन दर्जेदार सेवेची शतकपूर्ती करावी अशी शुभेच्छा ज्येष्ठ कामगार नेते कृष्णा मेनसे यांनी दिली। येथील कॉलेज रोडवरील हॉटेल आदर्श येथील सभागृहात ओवळकर बंधूंनी सुरू केलेल्या सुभाष फोटोज या उद्योग समूहाचे आज 51 वर्षात पदार्पण केल्याबद्दल समारंभ आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, समाजसेविका नागरत्नम्मा, संचालक सुभाष ओवळकर, शशिकांत ओवळकर, राजू ओवळकर, दिनेश ओवळकर उपस्थित होते। प्रारंभी सुभाष फोटोज या संस्थेने केलेल्या कार्याबद्दल एक चित्रफीत दाखवण्यात आली। या प्रसंगी संचालक सुभाष ओवळकर यांनी सुभाष फोटोज या संस्थेच्या जडणघडण आणि उत्तरोत्तर प्रगतीबद्दल माहिती दिली। ओवळकर बंधूंतर्फे मेंडसे फाउंडेशन, शिवाजी कागणकर, नागरत्नम्मा यांनी करत असलेल्या समाजसेवेबद्दल राजू ओवळकर, दीपक ओवळकर, रोहिणी ओवळकर, स्वाती ओवळकर, गौरी चौगुले यांच्या हस्ते धनादेश देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी सुभाष फोटो समूहाला 51 वर्षात पदार्पण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आणि फोटोग्राफर उपस्थित होते। संत शिरोमणी नामदेव मंदिरात आनंद उत्सव संपन्न। अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने खडेबाजार येथील श्री संत शिरोमणी नामदेव मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी समाजाचे अध्यक्ष अजित कोकणेंच्या हस्ते काकडा आरती, षोडशोपचारे पूजा करण्यात आली। त्यानंतर श्री प्रभू रामचंद्र यांच्या जीवनावर राजेश पतंगे यांचे प्रवचन झाले। नंतर वधूवर मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण नागेश हावळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अध्यक्ष अजित कोकणे, वधूवर मेळाव्याचे चेअरमन अमर कोपारडे, उपाध्यक्ष अशोक रेळेकर, नारायणराव काकडे, संचालक निरंजन बोंगाळे, दीपक खटावकर आदी उपस्थित होते। अहिंद वकील संघटनेतर्फे ग्राहक न्यायालयाबद्दल निवेदन। बेळगाव येथे राज्य ग्राहक आयुक्त न्यायालयाच्या पीठासाठी मंजुरी मिळाली आहे, मात्र या पीठाचा कार्यभार अद्याप सुरू करण्यात आलेला नाही। यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। यासाठी या पीठाचा कार्यभार त्वरित सुरू करण्यात यावा। यामुळे ग्राहक न्यायालयाच्या प्रकरणासंदर्भात असणाऱ्या तक्रारी निवारण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत, अशा मागणीचे निवेदन अहिंद वकील संघटनेतर्फे ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना देण्यात आले। यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते। बालचमूने काढली आकर्षक रामदिंडी। महाद्वार रोड येथील RK ट्युशन क्लासेस यांच्या वतीने सोमवारी आकर्षक रामदिंडी काढण्यात आली। या आगळ्या वेगळ्या लक्षवेधी दिंडीच्या माध्यमातून अयोध्या रामप्रतिष्ठापना उत्सवाचा आनंद सोहळा साजरा करण्यात आला। या रामदिंडीमध्ये बालकांनी रामायण काळातील अनेक वेशभूषा सादर केल्या, त्यामुळे ही बालदिंडी आकर्षणाचे केंद्र बनली होती। यामध्ये विद्यार्थ्यांनी राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यासह ऋषीमुनींच्या वेशभूषा केल्या होत्या। जय श्रीरामाच्या गजराने निघालेली ही दिंडी लक्षवेधी ठरली होती। श्री कपिलेश्वर मंदिर परिसरापासून महाद्वार रोड, तानाजी गल्ली या भागामध्ये ही दिंडी काढण्यात आली। या दिंडीने उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमाचे संयोजन राम बनवानी आणि संध्या बनवानी यांनी केले होते। कंगराळी खुर्द येथे अभूतपूर्व उत्साहात आनंदोत्सव साजरा। अयोध्या येथील श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव कंगराळी खुर्द या गावात अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने संपूर्ण गाव, सर्व मंदिरे भगव्या पताका, झेंडे तसेच विद्युत रोषणाईने उजळून निघाले। या निमित्ताने पहाटे 5 पासून मंदिरातून काकड आरती, 6 पासून गावातील सर्व मंदिरात विधिवत पूजन करून श्रीरामांचे नामस्मरण करत भजन गात दिंड्या काढण्यात आल्या। एकूण 4 दिंड्यामध्ये 5000पेक्षा जास्त महिलांनी पाण्याचे कलश तर रामभक्तांनी भगवे ध्वज घेऊन सहभाग घेतला। प्रमुख ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांनी श्रीरामांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले। हनुमान चालीसा पठण, आरती गायन व मंत्रजप करण्यात आला। विविध ठिकाणी रात्री प्रसाद वाटप करण्यात आले।
हलगा गावातर्फे विविध कार्यक्रमांसह भव्य आनंदोत्सव. अयोध्येतील श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्त हलगा येथील समस्त हिंदू समाजातर्फे सोमवारी विविध कार्यक्रमांद्वारे गावांमध्ये भव्य प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हलगा येथील समस्त हिंदू समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत सोमवारी पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत सर्वप्रथम समस्त गावकरी व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर पहाटे 4 वाजता श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाची काकड आरती झाली. आरतीनंतर सकाळी 6 वाजता गावामध्ये श्रीराम दौड आणि शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी प्रारंभी बालाजी कॉन्क्रीटचे मालक सचिन यल्लाप्पा सामजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत उपाध्यक्ष भुजंग सालगुडे, सदस्य सागर कामन्नाचे, गणपत मारिहाळकर, सदानंद बेळगोजी आदींच्या हस्ते श्रीराम आणि शोभायात्रेच्या रथाचे पूजन करण्यात आले. संपूर्ण गावामध्ये फिरल्यानंतर शोभायात्रेची आरती व सांगता शिवनेरी चौक मरगाई गल्ली येथील श्रीराम मंदिरासमोर झाली. मोतीलाल चौक पांगुळ गल्ली येथे महाप्रसादाचे वाटप. अयोध्या येथील राम मंदिरात राममूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या औचित्याने भेंडी बाजार व पांगुळ गल्ली येथील मोतीलाल चौकातील सिद्धिविनायक मंदिर परिसरात रहिवासी व व्यापारी समिती संघटनेतर्फे येथे सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री सिद्धिविनायक मंदिरात महापूजा, महाआरती व हनुमान चालीसा पठण, गरबा, नृत्य यासह विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आणि दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रोहित रावळ आणि हनुमंत सिंग ठाकूर, महेश पोरवाल, मदन तिवारी, जगतराम प्रजापत, हरिसिंग ठाकूर, प्रभू प्रजापत, मिलिंद बसरीकट्टी, विजय जाधव, सुनील मुदकेकर, राजू पालीवाला आदी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers by 1 इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशहाली के साथ, खुशहाली के साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आर्थिक वर्ष समाप्तीकडे चालले आहे, त्यामुळे याआधी जारी केलेले अनुदान वाया जाऊ नये याची खबरदारी घ्या, अन्यथा कारवाई करू असा इशारा जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. सोमवारी जिल्हा पंचायत सभागृहात विविध विभागांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 2023-24 मध्ये जारी करण्यात आलेले अनुदान लॅप्स होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी.
निधी वाया गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. कोणत्याही कारणास्तव निविदा मागवण्यास होणारा विलंब खपवून घेतला जाणार नाही. जागेच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात व उच्च दर्जाची कामे राबवून पूर्ण करावीत असे त्यांनी बैठकीत सांगितले. यावेळी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे आनंदोत्सव. बेळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन तर्फे गणपत गल्लीतील वृत्तपत्र विक्री केंद्रात सोमवारी पहाटे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रथम असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपाध्यक्ष संजय कदम यांनी प्रास्ताविक करून श्रीराम मंदिराबाबत माहिती दिली. यावेळी सचिव विशाल देशपांडे, खजिनदार संजय घोरपडे, राजू भोसले, संजय घोरपडे, अनंत गर्दे, विनोद राजगोळकर, दीपक राजगोळकर, गोपी धपाटणे, प्रशांत शहापूरकर, नामदेव कळीगुडी, कल्लाप्पा भिशी, हनुमंत पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सांबरा ग्रामस्थांचा आनंदोत्सव साजरा. अयोध्या येथील श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सांबरा गाव श्रीराममय झाले होते. उत्साही वातावरणात श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहाटे पूजेचे आयोजन करण्यात आले होते. दिव्याची आरास करून सजावट करण्यात आली होती. मोरया ग्रुपच्या वतीने श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान आदी विषयातील बालचमू लक्ष वेधून घेत होते. यावेळी राम नामाचा जयघोष करण्यात आला. सांबरा कुस्ती कमिटीच्या वतीने मारुती मंदिरात श्रीराम प्रतिमेची आणि हनुमान मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रीराम सेनेच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. विमानतळ हनुमान मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. गावामध्ये ठिकठिकाणी आकर्षक कमानी उभा करण्यात आल्या होत्या. सायंकाळी अनेक मंदिरात दीपोत्सव करून आतिषबाजी करण्यात आली. GSS कॉलेजमध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न. GSS कॉलेजमधील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे आयोजित आव्हानात्मक जीवनशैली या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी व्याख्यात्या म्हणून इमर्ज फाउंडेशनच्या संस्थापिका प्राची प्रशांत उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या व्याख्यानात पर्यावरणाचे महत्त्व विशद करण्याबरोबरच घरगुती कचऱ्याचा गांडूळ खत तयार करण्यासाठी कसा वापर करता येऊ शकतो याची माहिती दिली. SKE सोसायटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक SY प्रभू यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर मायक्रोबायोलॉजी विभागाचा विद्यार्थी तनिष मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्यासह प्राध्यापक वर्ग आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेत डॉक्टर प्रभाकर कोरेंचा सहभाग. KLEचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी अयोध्येत सोमवारी झालेल्या श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये भाग घेतला. अशा पवित्र क्षणाचा एक भाग असल्याचा मला अत्यंत अभिमान आणि आनंद आहे. प्रत्येक भारतीयाने रामाचे दर्शन घेतले पाहिजे. आपल्या प्राचीन संस्कृती, धर्म आणि अध्यात्म यांची सरमिसळ आहे. रामायण हे अशा मूल्यांचे दर्शन असल्याचे म्हटले जाते. अशी प्रचिती अयोध्येत येत आहे असे डॉक्टर कोरे यांनी सांगितले. बहुतांश सरकारी कार्यालयात शुकशुकाट. अयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेमुळे सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजपसह काही संघटनांनी केली होती. मात्र सरकारने सुट्टी जाहीर न केल्याने शाळा, महाविद्यालयांसह सरकारी कार्यालये सुरू होती. मात्र लोकांनी पाठ फिरवल्याने बहुतांश कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. शहर उपनगरासह ग्रामीण भागातील रहिवाशांनी ठिकठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती आणि फोटोचे पूजन करून आरती, महाप्रसाद यांचे आयोजन केले होते. या सर्व सोहळ्यात सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली जात होती. मात्र राज्य सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी सरकारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र विविध कामांसाठी येणाऱ्या लोकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. कडोलीत श्रीराम दौडीमुळे चैतन्य. अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त कडोलीत सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम दौड काढण्यात आल्याने गावामध्ये चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते. प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त गावामध्ये भगव्या पताकांसह भगवे झेंडे लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण गाव भगवेमय बनले होते. दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तुरुमुरीतील दुर्गाप्पा खांडेकर यांचे कीर्तन झाले. 8 दिवसांपासून हनुमान चालीसा पठण करण्यात येत होते, त्याची सांगता करण्यात आली.
तत्पूर्वी सकाळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम सेना, हिंदू राष्ट्र सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्रीराम दौडचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त तारीहाळमध्ये मंदिराचे लोकार्पण. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत, असे मत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केले. अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त तारीहाळमध्ये सोमवारी आयोजित मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 110हून अधिक मंदिरांच्या जीर्णोद्धार करण्यासाठी मदत केली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमोद जाधव, गजानन नाईक, यल्लेश जोगन्नावर, सिद्धापा खणगावकर आदी उपस्थित होते. येळेबैलमध्ये राम मंदिर आनंदोत्सव साजरा. अयोध्येत झालेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त येळेबैल ग्रामस्थांतर्फे सोमवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आरती केली. यावेळी बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, महेश पाटील, वैजू पाटील, गुंडू पाटील, मनोहर पाटील, अप्पू कांबळे आदींसह महिला उपस्थित होत्या. जय श्रीराम कॉलनी फलकाचे गणेशपूरमध्ये अनावरण. अयोध्येत सुरू असलेल्या रामलला प्राणप्रतिष्ठेनिमित्त गणेशपूर येथील चौथा क्रॉस येथे नव्याने जय श्रीराम कॉलनी फलकाचे अनावरण करण्यात आले. प्रकाश मुसळे, भारतभूषण सायनाकर, तानाजी माडे, प्रकाश यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कॉलनीतील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांनी रंगीबेरंगी रांगोळी घालून कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवला. विराट कोहलीची इंग्लंड विरुद्ध पहिल्या 2 कसोटीतून माघार. भारत इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पहिल्या 2 सामन्यातून माघार घेताच टीम इंडियाला मोठा झटका बसला. कोहलीने वैयक्तिक कारणास्तव ब्रेक घेतल्यामुळे चाहत्यांनी कुठलाही कयास लावू नये असे आवाहन बीसीसीआयने केले आहे. आयपीएलचे 17वे सत्र 22 मार्चपासून. इंडियन प्रीमियर लीगचे 17वे सत्र 22 मार्च ते 26 मे या दरम्यान आयोजित केले जाईल. आयपीएलचे वेळापत्रक लवकरच जाहीर होऊ शकते. वृत्तानुसार आयपीएल 2024चा थरार 22 मार्चपासून सुरू होणार असून आयपीएल संपल्यानंतर 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. याच्या 5 दिवस आधी 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाईल. बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघ विजयी. बेळगाव क्रीडा प्रतिनिधी कर्नाटक राज्य क्रिकेट संघाच्या मान्यतेने धारवाड विभागीय वरिष्ठांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक संघावर 127 धावा राखून दणदणीत विजय संपादन केला. मॅरेथॉनमध्ये दोघांचा मृत्यू. मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना 2 धावपटूंचा मृत्यू झाला तर 22 धावपटूंना रुग्णालयात दाखल करावे लागले. सुव्रदीप बॅनर्जी वय 40 आणि राजेंद्र बोरा वय 74 अशी मृत्यू झालेल्या धावपटूंची नावे आहेत. धावत असताना अचानक ते कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. मुंबई मॅरेथॉनच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले कोलकाताचे सुव्रदीप बॅनर्जी हे धावत असताना हाजी अली जंक्शनजवळ कोसळले. पोलिसांनी त्यांना तातडीने नायर रुग्णालयात हलवले, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. बॅनर्जी हे धावताना कोसळल्याने त्यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला दुखापत होऊन रक्तस्राव झाला होता. तसेच त्यांच्या डाव्या गुडघ्याला मार लागला होता. बॅनर्जी यांचा सकाळी 8:30 वाजता मृत्यू झाल्याची माहिती नायर रुग्णालयाकडून देण्यात आली. तसेच नरिमन पॉइंट परिसरामध्ये राजेंद्र बोरा वय 74 हे कोसळलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्यावर मुंबई मॅरेथॉनचे वैद्यकीय सहभागी असलेल्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांना CPR देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते प्रतिसाद देत नसल्याने त्यांना तातडीने बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांनी उपचाराला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची माहिती एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे क्रिटिकल केअरचे संचालक डॉक्टर विजय डी सिल्वा यांनी सांगितले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.